जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील अभिनव विद्यालयात 46वे तालुका विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन 2025 ते 26 संपन्न। शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार तसेच नंदुरबार तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे तालुकास्तरीय 46वे विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळ नंदुरबार या संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट प्रभाकर चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला रिमोटद्वारे माल्यार्पण करण्यात आले। त्यानंतर प्रमुख अतिथी उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर सचिन गोसावी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, जिल्हा मुख्याध्यापक संघांचे प्रसिद्धी प्रमुख मनोहर साळुंखे, प्राचार्य जिजामाता बीएड कॉलेज डॉक्टर संजय शिंदे, सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळ संचालक रमण पाटील, भगवान पाटील, सदस्य मीना चौधरी यांच्या हस्ते रिमोटद्वारे दीप प्रज्वलन करण्यात आले। अभिनव विद्यालयाच्या गीतमंचच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व विज्ञान गीत सादर केले। प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे यांनी मांडले। उपशिक्षणाधिकारी माध्यमिक भावेश सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून विज्ञानाचे महत्त्व विशद केले। नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपूरचंद मराठे, तालुका मुख्याध्यापक संघांचे सचिव फयाज खान, विस्तार अधिकारी शरद एन पाटील, मंगेश निकुंभे, युवराज जाधव, अभिनव विद्यालयाचे माजी प्राचार्य प्रमोद पाटील, शरद पाटील, सरस्वती विद्यालय लोणखेडा येथील माजी मुख्याध्यापक राजाराम चौधरी, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक निंबा माळी, पीके पाटील विद्यालयाचे अनिल चौधरी, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबालाल पाटील, सरस्वती विद्यालय लोणखेडा येथील मुख्याध्यापिका पद्मावती पटेल, एकलव्य विद्यालयाचे विज्ञान शिक्षक मिलिंद वडनगरे, तालुक्यातील केंद्रप्रमुख, विज्ञान प्रदर्शनासाठी आलेले सर्व परीक्षक उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणातून प्रभाकर चौधरी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक करून सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। विज्ञान प्रदर्शनासाठी प्राथमिक गटातून 44, माध्यमिक गटातून 65, प्राथमिक शिक्षक गटातून 7, माध्यमिक गटातून 3 तर लॅब असिस्टंट गटातून 2 उपकरणे मांडण्यात आली। शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती। प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार यांचे मार्गदर्शन लाभले। विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मलखेडे व तिलोत्तमा चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन व समारोप अभिनव विद्यालयाचे प्राचार्य तारकेश्वर पटेल यांनी मानले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। कनिष्ठ महाविद्यालय आज आपलं 46वं तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन नंदुरबारचं होत आहे। या प्रसंगी ज्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचे सर्व म्हणजे 30 तारीख आणि उद्या 31 तारीख म्हणजे कुठं जायची गरज नाही। चौरे साहेबांकडे 31 आपल्याला तालुक्याला साजरा करता येईल असो चांगलं नियोजन आहे। मागच्या वर्षापासूनच माझ्याकडे विज्ञान प्रदर्शनाचं कामकाज जे मी पाहतो आहे
मागच्या वर्षी छान पद्धतीने आपण जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेतलं होतं आणि त्याच्यात सुद्धा छान नियोजन आपण केलेलं होतं आणि आपले बरेच जे उपक्रम आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या शाळांचे अमरावतीला झालं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, त्या ठिकाणी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने चैताली पाटील मॅडम जे आहेत त्यांच्या समवेत आपला ग्रुप जो आहे तो गेलेला होता. वडनगरे सर त्यांची सगळी टीम आपण प्रतिनिधी पाठवली होती. फार छान पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी झालेलं होतं. मुख्याध्यापक संघाने सुद्धा चांगलं नियोजन जे आहे ते जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी केलेलं होतं 24-25चं. आता आपल्याला 25-26 साठी पुढे जायचं आहे. त्याच्याबरोबर सगळ्या तालुक्यांचे प्रदर्शन झाल्यानंतर आपण जिल्हास्तरीय प्रदर्शन जे आहे ते ठेवतो आहे. जिल्ह्याच्या वतीने मी आपणास सांगू इच्छितो की ही जी शाळा आहे या शाळेला मी फार पूर्वीपासून ओळखतो. शाळेचे मुख्याध्यापक तारकेश्वर पटेल सर आणि चौरे मॅडम आणि त्यांची सगळी टीम ही शिस्तप्रिय आहे आणि त्याच्या शिस्तप्रियतेतून एक चांगला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आज या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे आणि तसं आयोजन पण आपण करतो आहोत. मित्रांनो, विज्ञान जे आहे ते आपल्या अवतीभोवती आहे आणि भारत देश हा जसा आता चौरे साहेबांनी सांगितलं की विकसित भारत उपक्रमात आपले नंदुरबार जिल्ह्याचं रँकिंग जे आहे ते फार चांगल्या पद्धतीने होतं. त्यांचं एक उदाहरण पण दिलं की विज्ञानाच्या बाबतीत नंदुरबार विज्ञान प्रयोगशीलतेच्या बाबतीत विज्ञान प्रदर्शन असो, NMMS असो किंवा वैज्ञानिक ज्या काही गोष्टी असतील त्या बाबतीत नंदुरबार जिल्हा नेहमी अग्रेसर राहिलेला आहे. ही परंपरा आहे नंदुरबार जिल्ह्याची आणि ती परंपरा आपण पुढे पार पाडत आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्याची राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्या प्रयोगांची जी आहे उपक्रमांची जी आहे ती निवड झालेली आहे आणि ही परंपरा आपल्याला या ठिकाणी याच्या पुढे सुद्धा आपल्याला सुरू ठेवायची आहे. आणि हे बालवैज्ञानिक जे आहेत आता या बालवैज्ञानिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये विज्ञानाची जिज्ञासा तयार व्हावी आणि म्हणूनच शासनामार्फत हे उपक्रम राबविलेले जातात. आणि या उपक्रमासाठी विशेष आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर आपण नियोजन करत असतो आणि या नियोजनातून हे चांगल्या पद्धतीचे आयोजन आणि नियोजन होत असतात. तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मी सांगेल सर्व विद्यार्थ्यांना की विज्ञान जे आहे ते आपल्या आजूबाजूला आहे, फक्त त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता हे जे प्रयोग आहेत हे आपण करतो आणि मांडतो, परंतु आपण ज्यावेळेस लहानपणापासून आपल्याला विज्ञान आपल्या आजूबाजूला राहतं, त्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. आणि विज्ञानाच्या विचारातून माझं मत असं आहे की विचारांनी विचारांची दिशा बदलत असते. तसे विज्ञान नात आपल्याला फार काही करायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे का, आपले आजी आजोबा हे विज्ञान शिकलेले नव्हते. आपले आजी आजोबांना विज्ञान फार कळत नव्हतं, परंतु ते जगत होते. विज्ञान ते काय करत होते, जगत होते. तुम्हाला माहिती आहे का, आपण आपले आजी आजोबा आता ती पद्धत बऱ्यापैकी बंद झाली, परंतु पूर्वी आपण जेव्हा जेवायला बसायचो त्यावेळेस आपण पाणी जे आहे ते आपण काय करायचो, ताटाच्या पूर्ण भोवती ओवाळून काय करायचो, त्याला आपण नमस्कार करायचो आणि मग काय करायचो, जेवायला सुरुवात करायचो. माहिती का, कोणाकोणाला माहिती आहे? बऱ्याच मुलांना माहिती. त्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला, की आपण त्याचं मूळ कारण जे आपल्याला सांगितलं गेलं ते काय, की आपण देवाला नमस्कार करतो आणि आपण जेवण पुढे सरकवतो. परंतु त्याच्यात विज्ञान पण आहे. विज्ञान काय आहे की पूर्वी आपल्या घरांमध्ये अंधार असायचं, लाईट नसायची आणि ज्यावेळेस आपण त्या सारलेल्या जमिनीवर ताट घेऊन जेवणासाठी बसायचो त्यावेळेस पाणी टाकायचो आणि जेवताना अंधाऱ्यामध्ये ते मुंगे ते किडे जे आहेत ते पाण्याला ओंडाळून आपल्या ताटापर्यंत पोहोचू नये आणि त्याच कारणासाठी आपण ते ओवाळून जे आहे ते आपण नमस्कार करून जेवण करायचो. याच्या मागे हे आहे विज्ञान.
शिकलेली मुलं आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे माता पिता, आमच्या परिवारातील सर्व शिक्षकवृंद, सर्वदूर असा जो समावेश करण्यात आपलं शिक्षण विभाग उत्कृष्ट, मी अभिमानाने सांगू शकेन की आमच्या सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व परिवारातील आमचे कनिष्ठ असो ज्येष्ठ असो सगळे सहकारी मनापासून एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम स्वीकारतात, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईन. त्याचप्रमाणे आज शिक्षण विभागाने सो मोटो म्हणजे तो शासकीय असो किंवा वर्ण आलेला आदेश असो, आदेश पाळणं गोष्ट वेगळी आणि मनापासून कृती करणं ही गोष्ट वेगळी. मला या दोघांमध्ये जो फरक दिसतो त्यात आनंदाने सगळे सहभागी होऊन कार्य केलं तर त्याची निष्पत्ती काय होते हे आजच्या दिवसाला आपल्या डोळ्यासमोर आहे. मी जास्त वेळ न घेता सर्व विद्यार्थी मित्रांना ज्यांनी याच्यात सहभाग घेतला त्यांना शुभेच्छा देतो आणि आजची आलेली जी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यासपीठावरची मंडळी आहे त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन. धन्यवाद. परंतु त्यांच्या शुभेच्छा आपल्या कार्यक्रमाला नेहमी आहेत. माननीय आमदार डॉक्टर चंद्रकांतजी रघुवंशी नुकतेच नगराध्यक्ष पदी निवडून आलेले आहेत. त्याही व्यस्त कार्यक्रमामुळे मुंबईला आहेत. त्यांचेही शुभेच्छा संदेश आपल्याला मिळालेला मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर सर्व प्रमुख मान्यवर यांनी आपल्या या सगळ्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवल्यात, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो.
Thank you.